हां हा नाही तर आपला हॉटेल बघा, स्वच्छता अभियान चालू आहे. वरले जाळ्या वगैरे झाल्या. हॉटेल म्हणल्यावर स्वच्छ पाहिजेनच. स्वच्छता, क्वालिटी आणि सर्व्हिस याच्यावरती गिराईक डिपेंड असते. आपली क्वालिटी तर आहेच, स्वच्छता पण आपण पूर्णपणे लक्ष देतो स्वच्छतेचं पण. विषय तो ना वैभव शेठ साफसफाई करतात. आणि इथं आपण लावलं यूट्यूबच्या आपल्या लोगो ऋषिकेश राजपुरे म्हणून. सबस्क्राईब करा लवकर. असं जाळ्या झाल्या, जरा साफसफाई करावं लागते. इकडं बांधणं चाललं चहाच्या बिलावरून, कोण भरतंय ती. आणि इकडं चाललाय माझा नाश्ता, मस्त विथ केक, चहा, पापडी. आता वाजले 7 वाजले जवळजवळ. मस्त नाश्ता करायचा, एक नंबर नियोजन आहे. इकडे बिलावून मित्रांची चालली भांडणं, कोण बिल भरतंय त्याच्यावरून. झालं का नाही नियोजन? काय नियोजन मागणी बघा तर कल्टी मारली. मग आता भांडी घासणं चाललंय वादावाद. शेवटी एका मित्राने बिल दिलंय, बिचारी नाका बिल द्यायला इकडे चाललाय. स्कॅन केलंय. असं गमती जमती हॉटेलमध्ये होतात दिवसभरात. गमती जमती जरा असं हॉटेलमध्ये पण भारी वाटतं तेवढंच. तर भावांना आता थोडा रिलॅक्स वेळ मिळाला आहे. आणि इथं चालले आमची मालिश. इथं कटिंग नाही, केस सेट करतायत. सेट हा काय सेट आता बघू शकतो. हा काय सेट, इस चेहरे को ध्यान से देखो. उधर रूम में आओ. आदि भाई इस दुकान के मालिक है वो. इधर हमारा जरा ढेर दिख रहा है, हम अंदर लेता है ऐसा. ओके ओके भाऊ, नियोजन बद्दल का बघू शकतो ना कसं काय विषय खतरनाक. जरी हॉटेलचा मालक असतो तरी भावांना कामाच्या बाबतीत नो मालक नो नोकर. आपल्याला लाजलं तर भावांना लाजून चालत नाही हॉटेलला. कसं पण काम असू द्या, काम हे करायचं गेलं. कामाला मस्त फरक आहे दुकानात. पण सगळे जाऊन त्या शॉपला कसं आहे. लाईनमध्ये लागून चालत नाही बाबा. खुर्चीवर बसून मालक म्हणणे हे योग्य नाही. स्वतः काम केलं पाहिजे, स्वतः पण राबलं पाहिजे.
आता जस्ट. चला चला आता बघू पुढे काय काय होतंय. भावांना तर जाता जाता ना रेल्वेचं गेट तिथं आडवं लागलंय. आता बाबू शेट मी दोघं होतो. आकाश इकडं रेल्वे. रेल्वे आली आता. रेल्वेची लाईट मला आली का नाही बाबा. आले इंजिन होतं फक्त. असली खतरनाक गर्दी आहे की नंबर आता कधी भेटन काय माहिती. बघा इकडं पण पब्लिक आहे, इकडं पण पब्लिक आहे. लय डेंजर पब्लिक आहे. लय रील करते का गावांनो. आता तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट डे बघताय. आता काल झालं तिकडून जागरणावरून आलो. मस्त जेवलो बिवलो दाबून एकदम लय गर्दी होती. तुफान बघू शकतो माग पाहिलं आता व्हिडिओमध्ये. लय जबरदस्त गर्दी होती. कसं तरी नंबर लागला. त्यानंतर जेवलो वगैरे मग घरी आलो, झोपलो. सकाळी परत होतो दिवसभर दुकानातली कामं वगैरे केली, सगळं आवरलं. आता वाजले दुपारचे 3 वाजलेत. आता जेवलो वगैरे दुपारी. त्यानंतर ना मठ्ठ्याचा आनंद घेताना भावा रोज मठ्ठा प्यायचा. एकदम शरीरासाठी एकदम एकदम भारी असतो. थंडगार आणि पोटासाठी पण चांगला असतो. ते थम्सअप स्प्राईट पिण्यापेक्षा आहे ना हे हेल्दी द्या काहीतरी. मठ्ठा वगैरे प्यायचा एकदम कडकमध्ये. आता पुढचं नियोजन बघू काय. इथं आहे सुरस्तवर आणि आपल्या इकडं वैभव. ते आपलं हॉटेल. दुपारचं वातावरण आहे त्यामुळे जरा शांत विषय. तर 3 वाजले त्यामुळं. तर बघू आता आता काय काय होतंय काय घडतंय. चलो आगे देखते. भेळ चालली पार्सल. माठाचा एक ग्लास पिऊन झालाय. आता परत दुसरा प्यायचा आहे. पार्सल करायचं. हा सर सेट बोला की कुठं चालेल चालेल चालेल. त्याच्यावरती बटर पेपर वगैरे आपण भेळ पार्सल करतो आपण. वेळ पार्सल करतो बाबा. वेळेचा आनंद घ्यायचा असेल तर यावा लागेल शिवकृपा अमृतसरला. भावांना आपलं ही आहे शिवकृपाची स्पेशल मिसळ. एकदम तरीबाज. इथं फरसाण, कांदा, पाव, ही मटकी आपली पिवळी, ही लिंबू आणि हा रस्सा. रस्सा कसा क्वालिटीचा आहे एकदम नाचफळा विषय. एकदम तरीबाज आहे का नाही. विषय खतरनाक. कशी वाटली मिसळ कमेंट करून सांगा. भावांना मिसळ आणि तिकडं भेळ बनवून झाल्यानंतर ना परत एक ग्लास मठ्ठाचा घेतलाय. मठ्ठाचा एवढा आपला क्वालिटी आहे की एका ग्लासनी काय भागतच नाही. 2-2 ग्लास प्यावं लागतं मठ्ठा. एवढा क्वालिटी आहे. बघू शकता बघा. इकडे पण मठ्ठ्याचा भेळ चालू आहे. भेळीसोबत मठ्ठा. आपले कस्टमर लोकरे साहेब ते पण मठ्ठा घेत आहेत. मी पण मठ्ठा घेतोय. मठ्ठा तेवढा खतरनाक आहे. तुम्ही या एकदा या प्यायला मग तुम्हाला समजा कसा मठ्ठा आहे. एका ग्लासात तुमचं मागणार नाही. 2 ग्लास. विषय खतरनाक.
आता दुकान वगैरे शॉप वगैरे आपलं बंद केलेलं आहे. अशा तऱ्हेने बघू शकता. आता वाजलेत 9:30. आता सगळं आवरावरी चालली आहे. इथे वैभव शेठचं चाललं आहे आमचा नियोजन, कचरा टाकायचं बाहेर. आणि अशा तऱ्हेने आता बंद केलं आहे. इथे आमचे जुने कार्यकर्ते बाबू शेठांचं अचानक दर्शन झालंय. राम राम करा सगळ्यांना, आपल्या सबस्क्रायबरला, आपल्या मित्रपरिवाराला. का जुन्या कार्यकर्ता आपला इकडं दुकानात होता आम्हाला जॉबला. तो बाबूने हॉर्न बिर्न गाडी बिडी नवीन घेतली. भाऊचा विषय खतरनाक झाला आहे. आणि अशा तऱ्हेने आता मस्त तिथं राईस खायला चाललोय. आता राईस वगैरे खातो तिथं समोरच चायनीज आहे, वेदांत चायनीज तिथं. आणि आता ब्लॉग तिथेच एंड करतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हक्काने लाईक करा, शेअर करा भावांना. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या कमेंट करा, छान कमेंट करा. चलो बाय बाय. आता भेटूया उद्या नवीन काहीतरी, नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी नवीन घेऊन. चलो बाय बाय. भावांना इथं बघा राईस खाण्यासाठी आलोय. राईस मस्त घेतो. लॉलीपॉपचा पीस कसं आहे एकदम कडक, एकदम विषय खतरनाक. आता ही चॉपसी त्या खायला.